श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपली गणेश चतुर्थी जी आहे ती आलेली आहे। माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी जी चतुर्थी येत असते ती माघी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। तिलकुंठ चतुर्थी देखील म्हणतात आणि विनायक चतुर्थी सुद्धा म्हटलं जातं। तर या चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती बाप्पा गणेशांचा वाढदिवस असतो, जन्मदिवस साजरी केला जातो अशी मान्यता आहे। आणि म्हणूनच आपल्याला त्या दिवशी गणपती बाप्पांच्या काही सेवा ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये करायच्या आहेत। आपल्या आयुष्यातील बरेचसे काही विघ्न जे असतात ते विघ्न हरण करणारे म्हणजेच आपले विघ्नहर्ता असतात, संकट नाश करणारे संकट मोचन ते असतात। म्हणून माघी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करायची। तर आपल्याला सांगेल की माघी चतुर्थी जी आहे ती 22 जानेवारी 2026 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे। आणि आपल्याला त्या दिवशी गणपती बाप्पांची षोडशोपचार अशी पूजा करायची आहे। आता षोडशोपचार अशी पूजा कशी करावी ते सुद्धा सांगेल। मुलांसाठी छोटासा उपाय आहे तो देखील आपण बघूयात। आणि मुलांना बुद्धी प्रदान करणारी बुद्धीची देवता जे असतात ते असतात, म्हणून आपल्याला नक्कीच मुलांसाठी सेवा करायची आहेत। मुलं तुमचे बोबडे बोलत असतील, काही मुलांना बोबडे बोलतात बघा, जी बोलत नाही, यासाठी आपण काय करावं ते सुद्धा तुम्हाला सांगेल। तर नक्कीच आपण सेवा बघूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, माघी चतुर्थीच्या दिवशी बऱ्याच बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे बघा। तर माघी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्या घरात आणत असतात। 1.5 दिवसांसाठी, 2.5 दिवसांसाठी, कोणी 5 दिवसांसाठी अशी स्थापना करत असतात आणि नंतर विसर्जन करतात। या पद्धती बऱ्याच ठिकाणी आहेत। त्या पद्धतीने तुमच्या घरी असेल तर नक्कीच भाग्यवंत तुम्ही असणार असं मी तुम्हाला सांगेल। आणि बऱ्याच ठिकाणी ही प्रथा चालत आलेली आहे। रूढी परंपरा जशी असतात तशा आपल्या पाळाव्या लागतात। तर नक्कीच ज्यांच्या घरी गणपती बाप्पा असतील ते तर स्थापना करणार आहेत, पूजा पाठ करणार आहेत। पण ज्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान नाहीत, म्हणजेच आपल्या देवघरातली गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे त्या गणपती बाप्पांची आपल्याला पूजा पाठ करायची आहे। आता नक्कीच तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेलच। तर आपल्याला सर्वप्रथम माघी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे देवघरामधील, ती मूर्ती आपल्याला पूजेमध्ये ताम्हणात घ्यायची आहे। ताम्हणात घेतल्यानंतर गणपती बाप्पांचा आपल्याला आधी अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना पाण्याने, पंचामृताने, नंतर पाण्याने अशा पद्धतीने आपण अभिषेक करावा। तुम्हाला तर दूध आणि पाणी मिक्स करून करता येत असेल तसं करा, नुसताच पाण्याने करायचं आहे तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही, ठीक आहे। तर कारण का, तर ते तीर्थ तयार होत असतं, ते आपल्याला प्राशन सुद्धा करायचं आहे, मुलांना देखील प्यायला द्यायचं आहे। म्हणून तुम्हाला जे सोपं व सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने करा। गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्हाला सांगेल, गणपती बाप्पांना आवडणारं म्हणजेच काय, अथर्व शीर्ष जे आहे, अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। अथर्व शीर्ष 11 वेळा पठण केलं तर अतिउत्तम, नाही तुम्हाला वेळ साध्य होणार तर 1 वेळा पठण करा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक आपण करायचा आहे। आणि नंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत पूजा आपल्याला संपन्न करायची असते। तर गणपती बाप्पांचा अभिषेक केल्यानंतर स्वच्छ त्यांना पुसून घ्या। वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करा। जानवं जोड असतं बघा, जानवं नक्कीच आपल्याला त्या दिवशी गणपती बाप्पांना टाकायचं आहे गळ्यामध्ये, आणि जानवं नक्कीच आपल्याला परिधान करायचं आहे। वस्त्र असतील वस्त्र परिधान करा। गणपती बाप्पांना हळदी कुंकू, षोडशोपचार पूजा करायची आहे, म्हणजेच त्यामध्ये हळदी कुंकू गुलाल या पद्धतीने येत असतं। अष्टगंध तुम्ही वाहू शकतात, तांदूळ असतात अक्षदा वाहू शकतात, धूप दीप दाखवायचा आहे, गणपती बाप्पांची आरती आपण करायची आहे। हे सगळं करताना अगदी बघा, ओम गण गणपते नमः हा मंत्र जप आपल्याला मनातल्या मनात चालू ठेवायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना आपण बघा मोदकाचे नैवेद्य नक्कीच त्या दिवशी दाखवायचे आहेत। मोदकाचं नैवेद्य किंवा मग आता तिळाला खूप महत्त्व दिलं जातं रथसप्तमीपर्यंत, म्हणून तुम्ही तिळाचे लाडू अगदी ठेवले किंवा तिळाचे मोदक बनवले मोदकच्या आकाराचे तरी सुद्धा चालेल। या पद्धतीने सुद्धा तुम्ही तिळगुळ किंवा तिळाचे लाडू या पद्धतीने सुद्धा तुम्ही नैवेद्याला ठेवू शकतात गणपती बाप्पांना। या पद्धतीने आपण दाखवायचे। जास्वंदीचं लाल फूल असेल तर फूल आपण अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना। आणि त्यानंतर सेवा जी असते ती सेवा आपण मंदिरात केली तरी पण चालेल, पण आपल्या घरात देखील केली तरीही चालेल। तर आपल्याला सेवा करत असताना सर्वप्रथम बघा, आपल्याला दुर्वा ज्या असतात त्या गणपती बाप्पांना अतिप्रिय असतात, म्हणून दुर्वा वाहिल्याने खूप काही जास्त आपल्याला
लाभ मिळत असतो. कारण गणपती बाप्पांची अशी महिमा आहे की जो कोणी दुर्वा वाहत असतं तेव्हा गणपती बाप्पांना एक शांती, समाधान लाभत असतं. त्यांचं मस्तक जे गरम होतं ते थंड होतं असं म्हटलं जातं अध्यात्मात. म्हणून आपण दुर्वा तिथे ठेवायच्या असतात आणि त्याचा लाभ अति जास्त प्रमाणात आपल्याला होतो. दुर्वा वाहिल्याने आपल्या मुलांना बुद्धीसुद्धा प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत. मात्र अर्पण करत असताना आपण कोणत्या पद्धतीने करावा बघा. दुर्वांचा तुम्हाला हार मिळाला तर तुम्ही दुर्वांचा हार बनवून सुद्धा आपण अर्पण करू शकतो. अगदी बघा 11 दुर्वांचा बंच बनवा आणि तो हार बनवा तरीही चालेल, तसं अर्पण करा. किंवा मंदिरात तुम्ही अर्पण करू शकतात. आणि तुम्हाला सांगेल आपण दुर्वा ज्या असतात तो एक बंच बनवा, 21 दुर्वांचा बंच. आता दुर्वा तुम्हाला माहिती आहे वरच्या 3 ज्या असतात दुर्वांच्या 3 काड्या पाहिजेत तेव्हा एक दुर्वा बनत असते. तर अशा निवडून व्यवस्थित 21 दुर्वांचा बंच बनवा. तो आपल्या मुलांच्या किंवा आपण स्वतःसुद्धा घेतलं तरी चालेल. पण मुलांना, तुमच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे अभ्यासासाठी, अभ्यास करत नाही, ऐकत नाही, अशा गोष्टी असेल तर मुलांनाच या सेवेला बसवा. त्यांच्या उजव्या हातावर तुम्ही ते दुर्वा ज्या बंच बनवलेला आहे तो ठेवायचा आहे. त्यांना जर वाचन करता आलं किंवा ते वाचत असतील तर त्यांनाच गणपती अथर्व शीर्ष वाचन करायला सांगायचं आहे. दुर्वा आपल्या हातावर ठेवत असताना दुर्वांचं जे आपण कट करतो तो भाग, मागचा भाग आपल्याकडे ठेवा आणि जो पुढचा शेंडा असतो तो गणपती बाप्पांकडे ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या हातात ठेवा. एक फूल लाल असेल ते पण तुम्ही ठेवू शकतात, नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल. आणि गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते 11 वेळा 21 वेळा जेवढं जास्तीत जास्त पठण करतील मुलं तेवढं चांगलं. या पद्धतीने पठण करायला सांगायचं आहे. नंतर आपल्याला ती जे दुर्वांची बंच असेल ती मुलांकडून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना गणपती बाप्पांच्या डोक्यावर तुम्ही अर्पण केलं म्हणजे ठेवल्यात तरीही चालेल किंवा मग चरणांजवळ ठेवल्यात अगदी तरीही चालेल. या पद्धतीने आपण अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना जो आपण पुढचा भाग असतो तो आपल्याकडे करावा जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या चरणी ठेवतो आणि देठ गणपती बाप्पांकडे करावं. या पद्धतीने अर्पण करा. ही मुलांकडून तुम्ही जी सेवा आहे ती करून घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगेल ऋण मुक्ती स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त पठण करू शकता. तुमचं जर कर्जमुक्तीसाठी खूप प्रॉब्लेम असेल, ऋण म्हणजेच काय कर्ज असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा सुद्धा त्या दिवशी करू शकतात. ऋण मुक्ती स्तोत्र जे आहे ते तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. तेव्हा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसा वेळ साध्य होईल तसा. आणि अजून तुम्हाला सांगेल बघा, आपण जी काही सेवा करत असतो आपल्या घरामध्ये केल्यानंतर अतिउत्तम ठरते. पण जो आपण दुर्वा किंवा फूल असेल जे काही वाहिलेलं असेल, तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर आपण ह्या गणपती बाप्पांना आपल्या घरात वाहतो, पण तेच आपण जर नेऊन आपल्या घराजवळ मंदिर असेल तर तिथे तुम्ही अर्पण करू शकतात. कारण बघा मंदिरामध्ये सात्विक लहरी जास्त प्रमाणात असतात म्हणून तिथे अर्पण केलेल्या चांगल्या ठरत असतात. पण सेवा करायला तिथे जागा नसते, गर्दी फार असते, म्हणून आपल्याला जमत नाही. म्हणून सेवा या आपल्या घरात तुम्ही करून घ्या. नंतर त्या दुर्वा किंवा फूल जे असेल ते तुम्ही तिथे अर्पण करू शकतात मंदिरात. अशा पद्धतीने करा तरी सुद्धा चालेल. आता बघा, जे मुलं बोबडं बोलत असतील किंवा त्यांना असं बोलतो ना आपण की थोडे काही मुलांचा बुद्धीचा विकास कमी होत असतो, असे प्रॉब्लेम असतात बघा. तर त्यांना मी आवर्जून सांगेल, त्या महिलांना सांगेल, तुम्ही तुमच्या मुलांसाठी थोडा वेळ काढा. लहान मुलं असतील, काही असू दे, बसत नसतील आधी बसायला शिकवा देवाजवळ. आणि गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष तुम्हाला सांगेल, तुमचा मुलगा जर बोबडं बोलत असेल किंवा बोलायला प्रॉब्लेम येत असेल, एखाद्या मुलाला जीभ वळत नसेल बघा, तर गणपती अथर्व शीर्षामध्ये एवढी पावर आहे तुम्हाला सांगेल, त्या मुलाच्या जिभेला वळण लागेल आणि तो स्पष्ट बोलायला शिकेल. म्हणून गणपती अथर्व शीर्षाचा पाठ किंवा दररोज तुम्ही त्याच्याकडून म्हणून घ्या. तुम्ही म्हणा, तुमच्यासोबत त्यांना बसवा. हळूहळू बघा, आपण आई आहोत, आपल्या मुलांसाठी आपण वेळ काढला नाही तर कसं होईल. आपल्याला काहीतरी आपल्याला पाहिजे तर आपल्याला वेळ काढावा लागेल, ते मुलांकडून करून घ्यावं लागेल काही पाहिजे असेल तर. आणि सांगते तुम्हाला, नित्य नियमाने तुम्ही जर त्याच्याकडून म्हणून घेतलं गणपती अथर्व शीर्ष तर नक्कीच त्या मुलाच्या बोलण्यामध्ये फरक जाणवतो. हा स्वतः तुम्ही अनुभव घेऊन बघा. 3 महिने 2, 3, 4 महिन्यामध्ये तुम्हाला बदल बघायला मिळेल. म्हणून त्यांच्याकडून बोलणं म्हणजे बोलायला, त्यांना वाचन करायला चुकीचं होईल. सुरुवातीला त्यांच्याकडून चूक होईलच, एकदम म्हणजे व्यवस्थित होणार नाही. पण
चूक झाल्यानंतरच कोणी शिकत असतं, बरोबर. म्हणून का त्याच्याकडून करायचं नाही का, करायचं. चुकीचं होईल ठीक आहे, देवाला माहिती आहे की तो चुकणारच आहे, पण नंतर हळूहळू आपण त्याला शिकवायचं आणि त्याच्याकडून वाचन करून घ्या. नक्कीच त्याचे स्पष्ट शब्द उच्चार होतील, हे लक्षात घ्या. म्हणून हे करायचं आहे. तसंच तुम्हाला सांगेल 11 वेळा 21 वेळा तुम्ही पठण करत असणार गणपती अथर्वशीर्ष, तर बघा तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा करत असताना शेवटच्या वेळी फलश्रुती म्हटली तरीसुद्धा चालेल. 10 वेळा तुम्ही नुसतंच गणपती अथर्वशीर्ष म्हणा, 11व्या वेळेस फलश्रुती म्हणा तरीसुद्धा चालेल. फलश्रुती म्हणत असताना आपण नमस्कार करून म्हणजे हात जोडून बसावं आणि जेव्हा आपण हे म्हणत असतो तेव्हा त्या दुर्वा आपल्या हातात ठेवाव्या, अर्पण कराव्या, नंतर फलश्रुती म्हणाव्या. किंवा अभिषेक करत असताना पण सेम त्या पद्धतीने करावं. पाणी आपण अर्पण करावं, अभिषेक करावा आणि लास्ट वेळेस आपण फलश्रुतीच्या वेळेस नमस्कार म्हणजे हात जोडून बसावं. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. तर खूप प्रभावी अशी सेवा आहे. ऋण नाशक जे स्तोत्र आहे ते नक्कीच तुम्ही पठण करा. त्या दिवशी ओम गण गणपते नमः या मंत्राची एक माळ जप करू शकतात. ऋणमुक्ती जो ऋणनाशक मंत्र आहे गणपती बाप्पांचा, तो सुद्धा खूप प्रभावी आहे. तर गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे ज्यांचं काही ऋणमुक्तीसाठी असेल, तो मंत्र म्हणजे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेला आहे. ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यम हुम नमा फट, किंवा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जो आहे तो सुद्धा म्हटला तरी चालेल. त्याची सुद्धा एक माळ जप तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला शक्य झालं तर या गणेश चतुर्थीपासून दररोज तुम्ही सुरुवात करा या मंत्राची एक माळ जप करायला. नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल. कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी असा मंत्र आहे, म्हणून तुम्ही हा मंत्र जप दररोज नित्यनियमाने केला तर बऱ्याच पद्धतीने तुम्हाला फरक बघायला मिळेल. तर या पद्धतीने तुम्हाला षोडोपचार अशी पूजा करायची गणपती बाप्पांची. तुम्हाला व्रत करता आलं तर नक्कीच तुम्ही व्रत सुद्धा त्या दिवशी करू शकता. ज्यांना शक्य होईल त्यांनी व्रत करा. बऱ्याच महिलांचे गुरुवार देखील असतात, तर तुम्हाला शक्य नाही झालं नुसतीच सेवा जरी केली तरी चालेल. बघा सेवा खूप महत्त्वाची असते, ती किती मनापासून तुम्ही करत आहात ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणून त्या पद्धतीने तुम्ही करा. मुलांकडून देखील करून घ्या, त्यांना बुद्धी प्रदान करतात गणपती बाप्पा, बुद्धीचे देवता असतात, म्हणून नक्कीच या सेवा आपल्या मुलांकडून करून घ्या. चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.